रेठरे धरण येथे आजी माजी सैनिकांचा भव्य सन्मान सोहळा. उद्योजक योगेश पाटील यांच्या उपक्रमाचे कौतुक. रेठरे धरण तावाडवा येथे स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून आजी माजी सैनिकांचा भव्य सन्मान सोहळा उत्साहात पार पडला. स्थानिक उद्योजक योगेश शहाजी पाटील यांच्या संकल्पनेतून आयोजित या उपक्रमाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात गुणवंत विद्यार्थी शिवराज पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर पारंपरिक वाद्यांच्या गजरात भव्य रॅली काढण्यात आली. भारत मातेच्या वेशातील बालिका, वारकरी भजनी मंडळ आणि ग्रामस्थांच्या सहभागामुळे रॅलीने देशभक्तिमय वातावरण निर्माण केले. ठिकठिकाणी ग्रामस्थांनी सैनिकांचे औक्षण करून फुलांची उधळण करत स्वागत केले. ग्रामपंचायत कार्यालयासमोर झालेल्या कार्यक्रमात गावातील 50 आजी माजी सैनिकांचा सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. यावेळी लोकनियुक्त सरपंच हर्षवर्धन पाटील यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. सैनिकांच्या सन्मानासाठी पुढाकार घेतल्याबद्दल आयोजक योगेश पाटील यांचा आजी माजी सैनिक संघटना व ग्रामस्थांच्या वतीने विशेष नागरी सत्कार करण्यात आला. देशाच्या रक्षणासाठी योगदान देणाऱ्या सैनिकांचा सन्मान करणे हे आपले कर्तव्य असून त्यांच्या त्यागामुळेच आपण सुरक्षित जीवन जगत असल्याचे योगेश पाटील यांनी सांगितले. या कार्यक्रमाला लोकनियुक्त सरपंच हर्षवर्धन पाटील, गावातील इतर मान्यवर, माजी सरपंच, उपसरपंच, पदाधिकारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. नमस्कार. स्वातंत्र्य दिनानिमित्त मी सर्वांना शुभेच्छा देतो. आणि आज ह्या कार्यक्रमाला सगळे माजी सैनिक यांचा आदरपूर्व मिरवणूक व सत्कार करण्याची माझ्या डोक्यात संकल्पना आली. त्याविषयी मी सगळ्यांशी चर्चा केली. आमचे सरपंच हर्षवर्धन पाटील बाबा व माजी सैनिकांशी सगळ्यांशी मी चर्चा केली. सगळ्यांनी मला सांगितलं करा, काही आमची अडचण नाही. म्हणून हा कार्यक्रम आम्ही पार पडला. सगळे गावातील सगळे वरिष्ठ लोक, सगळे विद्यार्थी, शाळा त्या सगळ्यांना बरोबर घेऊन हा कार्यक्रम आम्ही पार पाडला. मी एका गावामध्ये बघितलं होतं की हे आजी माजी सैनिकांचा सत्कार समारंभ पाहिला होता. त्यामुळे मी 3-4 वर्षापूर्वी पासून माझ्या मनात होतं की ह्या लोकांचा सत्कार आपल्याही गावात व्हावा, म्हणून मी त्याचं नियोजन केलं. सुंदर नियोजन केलं होतं. त्यासाठी तुम्हाला कोणीतरी मदत केली किंवा काय? सर्व आपले सरपंच हर्षवर्धन पाटील आणि माजी सैनिक त्या सगळ्यांना बरोबर घेऊन मी केलंय. आज रेठरे धरण येथे आदरणीय इंजिनियर योगेश पाटील साहेब यांच्या संकल्पनेतून आजी माजी स्वातंत्र्य सैनिकांचा आज गावामध्ये त्यांची रॅली काढून त्या ठिकाणी त्यांचा सत्कार करण्यात आलेला आहे. अतिशय नवीन संकल्पना त्या ठिकाणी त्यांनी मांडलेली आहे व गावातील सर्वच लोकांनी त्या संकल्पनेचं त्या ठिकाणी स्वागत केलेलं आहे. आज ग्रामपंचायतीच्या वतीनं स्वातंत्र्य सैनिकांना त्या ठिकाणी जागा दिलेली आहे. त्या ठिकाणावरून गावच्या मुख्य चौकापर्यंत झेंडा चौक येते त्या आजी माजी सैनिकांची गावातून रॅली, त्याचबरोबर सर्व शाळेतले विद्यार्थी असतील, त्यानंतर सैनिकांचा सत्कार असेल, असं अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन या ठिकाणी सर्वांच्या वतीने करण्यात आलेलं आहे. खरं तर योगेश पाटलांनी चांगली गावात एक संकल्पना चालू केलेली आहे आणि येणाऱ्या अनेक वर्ष ही संकल्पना सर्वच गावातील लोक घेतील आणि प्रत्येक वर्षी अशाच पद्धतीने गावात 15 ऑगस्ट साजरा केला जाईल याची मला या ठिकाणी खात्री. विद्यार्थ्यांचा तुम्ही सत्कार केला त्याबद्दल? गावामध्ये विविध क्षेत्रामध्ये आमच्या गावातील सर्व शाळेतील विद्यार्थी त्या ठिकाणी प्रथम द्वितीय क्रमांकावरती जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये झळकलेले आहेत. त्यांचा देखील ग्रामपंचायतीच्या वतीनं आज इथं सत्कार करण्यात आलेला आहे. आज तुमचा या ठिकाणी भव्य सत्कार केलेला आहे, त्याबद्दल काय वाटतं? आज स्वातंत्र्य दिवसाच्या निमित्ताने आमच्या गावचे उद्योजक साई कन्स्ट्रक्शनचे मालक श्री योगेश पाटील साहेब यांनी आमच्या संघटनेशी चर्चा केली की माझी संकल्पना अशी आहे की आपल्या 15 ऑगस्ट दिवशी गावचा सर्व सैनिकांचा सन्मान रॅली काढून करायचा आहे. आणि त्यांनी हेच शब्द आमच्या गावचे सरपंच
मान्य श्री हर्षवर्धन पाटील बाबा यांच्याशी चर्चा करून व सर्व गावच्या लोकांची ग्रामस्थांची संमती आहे असे दर्शवून आज एक फार मोठा भव्य असा कार्यक्रम त्यांनी आयोजित केला आणि असा कार्यक्रम न भूतो न भविष्य असं होऊ शकत नाही. तरी अशा या कार्यक्रमाशी त्यांनी चांगली साथ दिली आणि सर्व गावकऱ्यांनी सुद्धा आमचा मान सन्मान केला. याबद्दल मी संघटनेचे अध्यक्ष श्री मानसिंगराव पाटील तसेच सर्व आमचे सदस्य आमच्या गावच्या ग्रामस्थांचे आम्ही हार्दिक त्यांना शुभेच्छा देतो आणि असेच कार्य आमच्या गावच्या तर्फे सर्व भावी पिढीसाठी एक प्रेरणादायी राहो एवढंच बोलून मी थांबतो.